नमस्कार मंडळी, मी प्रियंका चव्हाण। आज माझ्या बहिणीच्या मुलीची 5वी आहे। 5वीला आमच्या इकडे गावाकडे म्हणजे कोकणाकडे असा पाटा पूजला जातो। त्याच्यावर म्हणजे अशी आमच्या साईडच्या आजी आहेत, तर त्या असा पाटा पूजला जातो आणि वरती वरवंटा वगैरे ठेवलाय बघा, आणि तांदूळ ठेवलाय, त्याच्यावर वरवंटा ठेवलाय। त्याच्यानंतर मग बघा अशा पद्धतीने हा पाटा सजवला जातो। आणि ही माझी मावशी आहे, ती दगडाचा जो दिवा टाईप दिसतोय ना, तो आहे चाडा। आमच्या इकडे चाडा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून मला नक्की सांगा। आणि अशा पद्धतीने हा चाडा जो आहे तो पाट्यावर असा पुढेच ठेवला जातो। आणि जे ते पानं दिसत आहेत तुम्हाला, ती 4 पानं जे आहेत ते म्हणजे पहिले लोकांचं आहे, परंपराच आहे ती। तर ते सगळं ते विड्या टाईप असतं ते सगळं। तर ते एक बाथरूमच्या इथे आपल्या इथे ठेवायला सांगतात, आणि ते 3 पानं आहेत ते 3 दिशेने तिकडे बाहेर ठेवायला सांगतात। आणि हे बघा, हे जे पिठाचे आहेत, पिठाचे बनवलेले दिवे आहेत। आमच्याकडे असे दिवे बनवले जातात, आणि प्रत्येक दिवा खॉट असते, त्या खॉटेच्या 4 बाजूनी ठेवला जातो, बाथरूमच्या इथे ठेवला जातो। म्हणजे ते लोक सांगतात तसं ठेवायचं असतं। हे जे विडे केलेले आहेत ते मी तुम्हाला सांगितलंच आहे। आणि एक पिठाचा अजून एक पदार्थ बनवतात, म्हणजे ते असे आपल्या वातीसारखं असतं, ते बनवले जातात। ते त्याला मुटक्या असं म्हणतात, तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा। आणि हे बघा, आता हे छान पद्धतीने असा पाटा सजवलेला आहे। मला थोडी व्हिडिओ अर्धी घेता नाही आली, बाळाला वगैरे देताना। तिच्या पदराखाली बाळ आहे, आणि त्या बाळाच्या इथे वरती असं पदर घेऊन आपल्या ओटी भरली जाते। आणि ही आमच्या माईची जाऊबाई आहे, रेश्माताई, त्या तिची ओटी भरतायत। आणि बाळाला असंच घ्यावं लागतं खाली, आणि 5 नारळांची ओटी भरली जाते। मी आमच्याकडची पद्धत दाखवते, तुमच्याकडे जर काही वेगळं असेल तर मला सांगा। आणि त्याच्यानंतर हे असं तांदूळ वगैरे लावले जातं, ते लावतातच आपल्याकडे, ते थोडं वेगळं लागलं तिला। आणि हे बघा, मी बोलले ना, ते हे असं घुगऱ्या म्हणतात आमच्या इथे, आणि मुटक्या म्हणतात। ते सगळं असे बनवलं जातं, आणि असं सगळ्यांना वाटलं जातं, आणि ते भरपूर प्रमाणात बनवतात आमच्या इकडे। आणि म्हणजे सगळ्यांना, बहुतेक सगळ्यांना आवडतं आहे बघा। मी तुम्हाला दिसावं यासाठी मी झूम केलेलं आहे की बाळ आहे तिथे, मुलगी झालेली आहे, आनंदाचं वातावरण आहे आमच्या घरामध्ये। आणि आता ही 5वी आहे। तिकडनं उतरली, इकडनं जाईल असं माशीच म्हणतोय मी। ठेव खाली, तुझा पदर सांभाळ, ठेवून दे। असं काय तोंड इकडं कर मावशी, तिचा तोंड इकडं कर, हातात घ्या, कुशी कर इकडं, तिला दिवे दाखव, दिवे दाखव, दिवे बघ पिलू, दिवे बघ। अगं बाय तसा नाही, डोळ्यात जाईल तांदूळ तुझ्या, तुम्ही लावा आजी, उचल उचल उचला मावशी, माझे कपाळाचे तांदूळ तिच्यावर पडत होते, आज पहिली साडी सांभाळते तू, दम दम जरा दम ठेवून दे, बसली बघ, हात लागल्याबरोबर तुझ्या 5ची रवी आम्ही पुढची वर्षी ती ओटी आहे ना, इथे ओटी टाक, आरती करून पुढच्या वर्षी पानं आणू दे, पाया पड पाट्याच्या। माझं कोणाचं टाकलेलं ग,
ताईचं का माईचं कोणाचं तरी टाकलेलं. पाया पडीचं पाठीचं. अगं माझ्या टाकलेलं ओटीत असं म्हणते. तुझं पण टाकलं त्यांनी. पाट्यावर नाही टाकायचं. पाट्यावर नाही टाकायचं, साईडने टाकायचं. वटी त्या याच्यात ठेव. थांब जरा दुसऱ्या याच्यात. हा, त्याच्यातच पाठवून आली. त्याला पाणी आहे ना. काय झालं आणजा घरात ना एक टप एका जाण. हो केली. हो बाळा हा घे ना बाळा भरपूर घे. त्याच्या अंगावर कपडे टाक जरा जरा पाणी. ना आमची पण जाताना घेऊन जा पोळीना हवी तर तेव्हा का आता हाय ते मी काय वहिनी बघ काय बोलतात. चेतन सृष्टी सृष्टी